खूप सारे त्यांची कमेंट पण होती की पूजा आणि ऋतूचे ब्लॉग का येत नाहीत. सोडू का तुला खाली खेळायला? चला आता आपल्याला जायचं, फिरायला जायचं. फिरायला जायचं ना. हां चला, तिकडं बघ. चल फिरायला जायचं ना आपल्याला बाळा. चला. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. अरे बापरे, एवढं भारी हसू केली. काय झालं? इकडं चल, सगळ्यांना आजींना पण, सगळ्या आजींना गुड इव्हिनिंग. आजचा वार आहे रविवार आणि आज आहे मदर्स डे. चला तर आपलं बाळ सर्वांना मदर्स डेच्या शुभेच्छा देते. बोल. सगळ्यांना जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी मदर्स डे. मदर्स डे. किती गोड असते. फिरायला जायचंय, मला माहिती आहे बाहेर जायचंय ना, त्याच्यामुळे तो आपण खूप हॅपी आहे. आता चला, आज मस्त आपल्या बाळाची शॉपिंग करायची आहे, त्यामुळे आम्ही चाललो. तुझी शॉपिंग आहे ना आज? हां घ्यायचे. चला निघा, आता येतो आम्ही. चला, आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. संध्याकाळची वेळ झालेली होती, ऊन थोडंसं कमी झालेलं होतं ना, म्हणून आम्ही मग संध्याकाळच्या वेळेलाच आता शॉपिंग करायला चाललो आहे. कारण बरेच दिवस झाले जायचं होतं पण वेळच मिळत नव्हता. तर आता इथे सिलेक्शन रेडीमेडमध्ये लहान मुलांचे कपडे छान मिळतात, म्हणून मग आम्ही इथे आलो. तर लाडूसाठीच कपडे घ्यायचे होते. आता लाडूला जुने कपडे पण छोटे छोटे व्हायला लागले, कारण तो मोठा होतो आहे ना म्हणून. आणि खूप साऱ्या ताई बोलल्या की लहान मुलांना ह्या बंडी खूप छान मस्त दिसतात, तर सफेदमध्ये असतात, कलरमध्ये पण होत्या. आणि हे बघा, आपल्या लाडूला पण आवडला आहे, तोही बघतोय. तिथून आम्ही पुन्हा एका दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे. तर लाडूला लग्नासाठी ड्रेस बघायचा होता. तर पूजा इथे कुर्ती बघते. तर ह्या कुर्ती छान आहे, पण त्याच्यावरती टिकली वर्क होती. आणि लहान मुलांना कसे कपडे सॉफ्ट पाहिजे, तर मीच तिला बोलली की ह्या फक्त मोठ्या मुलांना छान दिसतील, जे मुलं चालतात, उभे राहतात त्यांना. त्यावरती शूज वगैरे होते, हार पण होता. तर म्हटलं इतक्या छोट्या बाळाला असे कपडे नको, आपण सॉफ्ट म्हणजे असे मुलायम कपडे बघू, जेणेकरून आपल्या बाळाला त्रास होणार नाही. तर हे बघा, हे कपडे पण खूप छान आहे. आणि पिलू, लाडू, अली पपली, तू काय घातलं? बसलंय मोकळं डायरेक्ट झोपू राहिला. फक्त बाळाची शॉपिंग केली आणि ऊसाचा रस प्यायला आम्ही इथे आलो. तर तुम्हाला माहिती ना, मला मार्केटमध्ये आल्यानंतर ऊसाचा रस प्यायला खूप आवडतो. तर आम्ही सर्वांनी मस्त रस पिला आणि आपल्या बाळाला पण रस प्यायचाच होता, म्हणून तो पण हट्ट करत होता. मग आम्ही त्याला पण थोडासा रस प्यायला दिला आणि तिथून मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग स्वयंपाकाची वेळ झालेली होती. आज ना मस्त चणा डाळ घालून, टोमॅटोचे शेंगदाणे घालून पातळ भाजी बनवली आणि त्यासोबत साधा राईस आणि बाजरीची भाकरी बनवली. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. सकाळचे आता 7:30 वाजले. माझी आंघोळ झाली. आज आहे सोमवार आणि आम्ही ना बाप्पांचं हे मंदिर आहे ना, माझ्या पाठीमागे दिसतंय बघा, ते मंदिर आहे ना, कालच वरती आणलं. ते खूप अवघड गेलं वरती आणायला, पण ठीक आहे, चला वरती आलेलं आहे. तर इथे बाप्पांच्या मंदिराला जागा केलेली आहे आम्ही. तर म्हटलं चला इथे आहे ना मंदिर ठेवायचं आहे, पण त्याआधी मंदिर आहे ना छान असं स्वच्छ करून घेते, पुसून घेते आणि मग ते आम्ही वरती ठेवू. आणि त्यानंतर मग बाप्पांना आणि देव, सर्व काही देवघरातील देव ते पण ठेवायचे. तर मस्त पूजा वगैरे करून घेईल. चला आवडते आता मी फटाफट सर्व. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बोलली होती की मला खालचा किचन रूम आवरायचा आहे, कारण खालच्या घराला पण आम्हाला कलर द्यायचा आहे. त्यामुळे मग आम्ही देवाचं जे मंदिर आहे ना बाप्पांचं, ते वरती आणलं. कारण खालचं घर पण आता आम्हाला मोकळं करायचं आहे, धुवायचं आहे, कलर द्यायचा आहे. त्यासाठी मग काही वस्तू आम्ही आणल्यावरती. तर बाप्पांचं मंदिर पण बरंच खराब झालेलं होतं आणि ह्या मंदिराला आहे ना ॲक्रेलिक लावलेली दोन्ही साईडला. आतमध्ये ॲक्रेलिकमुळे ना खूप मेंटेन करावं लागतं, कारण त्यामध्ये ना धूळ जाऊन बसते आणि ती धूळ पुसायची म्हणजे खूप नाजूक काम आहे. ॲक्रेलिक पण अशी थोडीशी पातळ असते, खूप दणकट नसते.
जवळपास हे मंदिर बनवून मला 2 वर्ष झालेली आहे. तर हे मंदिर मी 25,000ला बनवलेलं होतं. पण यामध्ये भुसा वगैरे नाही आहे. फर्निचर एकदम प्लाय चांगल्या क्वालिटीचा वापरलेला आहे, म्हणून काही ताईंना ते महाग वाटतं. नाहीतर 12-13 हजारापर्यंत पण असे मंदिर रेडीमेड मिळतात. तर चला आता मी छान असं अर्बन वाईप क्लीनर आहे ना माझं, त्यानेच हे फर्निचर पुसते. त्यामुळे सर्व काही चिवट डाग असतात ना, ते छानपैकी मस्त क्लीन होतात. खूप जास्त वेळ लागत नाही, पण ॲक्रेलिकला मला जरा वेळ जास्त लागला. जवळपास अर्धा पाऊण तास हे मंदिर मी स्वच्छ करत होते. आणि त्यानंतर बघा इथे या ठिकाणी ठेवलं मी मंदिर. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या आहे 2-3 दिवसापासून. म्हटलं त्याच कमेंटवरती थोडंसं बोलू आता आपण. आणि पूजाला पण माझ्यासोबत घेतलं बोलायला, कारण पूजाविषयीच बऱ्याच कमेंट्स आलेले आहे. तर आता लाडू आणि पूजा इकडे आलेले आहे, माझ्याकडे आलेले आहे. आणि तुम्हाला सर्वांना आधी सांगितलं मी की आता जुलै महिन्यात पूजाची एक्झाम आहे एमडीची. तर तिचं पीजी ना ग, नीट पीजी. नीट पीजी नाही, नीट पीजी एक्झाम पीजीच्या आधी द्यावी लागते. आता पीजी फर्स्ट इयरची एक्झाम आहे. तर युनिव्हर्सिटीची फायनल एक्झाम आहे माझी जुलै महिन्यामध्ये. आणि माझा आता स्टडी पण चालू आहे. तर खूप सारं त्यांची कमेंट पण होती की पूजाला तर तुम्ही स्टडी करताना दाखवलं नाही. जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं की मी पहाटे स्टडी करत असते आणि पहाटे मी 3 नंतर उठते. तर तेव्हा सगळे झोपलेले राहतात आणि इतक्या रात्री कोणी व्हिडिओ काढणार नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही गेलं. तर दाखवू तुम्हाला नंतर कधी दुपारी वगैरे बसली तर. मी सकाळी उठली तर दाखवेल पूजा काय करते. तर आणि बऱ्याच काही बोलल्या की लाडू इकडे आहे, तर लाडूला भेटायला आला नाही का कोणी, म्हणजे पूजाच्या घरचे, पूजाच्या सासूबाई किंवा पूजाचे मिस्टर तर येतातच रोज. आणि ऋतू आणि पूजाचे मोठे धीर तर ते तुम्हाला दिसले नाही. तर लाडू त्यांच्याकडे रोज घरी जातो. हा, सकाळी दुपारी म्हणा किंवा संध्याकाळी तर रोज 11 वाजता तो जातोच. आणि जवळपास संध्याकाळी 1-1.5 वाजता तो घरी येतो. मग त्या पिरियडला पण मला जरा फ्री टाइम भेटतो. जेव्हा तो तिकडं असतो ना तेव्हा मी अभ्यास करत असते. आणि त्यांनाही माहिती की माझी एक्झाम आहे, त्याच्यामुळे ते पण लाडूला छान सांभाळतात. आणि खूप सारं त्यांची कमेंट पण होती की पूजा आणि ऋतूचे ब्लॉग काय येत नाही. तर तुम्हाला माहितीच आहे आता माझा एक्झाम पिरियड आहे, तर माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. कारण मी वर्ष झालं मी अभ्यास केलेला नव्हता. आणि प्रेग्नन्सी, डिलिव्हरी त्या पिरियडमध्ये मला अभ्यास करायला जमलंच नाही. त्यामुळे मला सबमिशन, कम्प्लिशन असे बरेच काही गोष्टी पण आहे. त्यासोबत मला सिलेबस पण कव्हर करायचा आहे. त्यामुळे आम्ही सध्या व्हिडिओ टाकत नाहीये. आणि माझा लास्ट व्हिडिओ होता की निगेटिव्ह कमेंट्स आल्या होत्या वगैरे. तर मग त्या कमेंट्समुळे मी थोडी डिस्टर्ब होते. आमच्या घरामध्ये थोडंसं वातावरण थोडं खराब झालं होतं. तर आमचे मिस्टरच बोलले की कमेंट्समुळे तुमच्यामध्ये वाद नको, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ टाकणं बंद करा. तर त्यामुळे आम्ही व्हिडिओ टाकणं बंद केलेलं आहे. कारण किती पण म्हटलं तर निगेटिव्ह कमेंटचा आपल्यावर परिणाम होतो. कारण 2 दिवस मी डिस्टर्ब होते, माझा अभ्यासही झाला नाही आणि मग बाळाची पण चिडचिड होते, घरातलं वातावरणही खराब होतं. तर त्यामुळे आमच्या मिस्टरांनीच सांगितलं दोघींना की बंद करा असं युट्यूब चॅनल, जो आम्ही आता बंद केलेलं आहे. आणि पुन्हा आमचं चॅनल कधीच ओपन नाही होणार. पण तुम्हाला मम्मीच्या चॅनलमध्ये मी पण दिसेल आणि लाडू पण दिसेल, काही टेन्शन घेऊ नका. आणि लाडू रोज तिकडे जातच असतो. त्यामुळे असं पण विचारू नका की इकडचे तिकडं काय येत नाही, तिकडचे इकडं काय येत नाही. रोज कोणीच येणार नाही. सध्या तुम्हाला माहिती की गौरव मामाचं लग्न आहे, तर आता आजपासूनच पुऱ्या वगैरे सगळे फंक्शन चालू होणार आहे. तर त्यामुळे मग आता सर्वच बिझी आहे लग्नाच्या खरेदीमध्ये. सर्वच आता कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळतील. आणि बऱ्याच ताईंचा गैरसमज झालेला आहे की ऋतू आणि पूजामध्ये भांडण झालं आहे का, तर तसं काहीच नाही. आता घर म्हटलं तर घरोघरी मातीच्या चुली असतात, घरोघरी भांडण लागतं, छोटे मोठे वाद होतात. म्हणून काही खूप मोठं भांडण किंवा खूप मोठा वाद झाला असं काहीच नाही. आणि तुम्हाला पण त्यामध्ये काही इंटरेस्ट असेल जाणून घेण्यात, तर तो इंटरेस्ट तुमचा काढून टाका. कारण आम्हाला आमच्या पर्सनल लाईफ बद्दल असं लोकांना बोलणं अजिबात आवडत नाही. असतीलही आमच्यात वाद तर आम्ही आमचे वाद मिटून घेऊ आणि पुन्हा एकत्र गोड बोलू. पण तुम्ही परत इथून पुढे, मी खरं सांगते, तुम्हाला राग जरी आला ना तरी चालेल. बऱ्याच मुली ना मला कमेंट करत होत्या की ऋतू पूजाचं भांडण झालंय का, भांडण झालं का, त्यावरती बऱ्याच चर्चा. खूप सारं त्यांची कमेंट पण होती की युट्यूब चॅनलपेक्षा तुम्ही तुमच्या करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे वगैरे.
तर आता खरंच मला असं वाटतंय की आपण म्हणतो ना की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि आता लाडू पण 6 महिन्याचा झालेला आहे. किती पण म्हटलं तर आम्ही डॉक्टर इंजिनियर आहेत आणि आम्ही युट्यूबच्या म्हणजे युट्यूबमध्ये इतके गुंतून गेलो होतो की आम्ही आमचं अस्तित्व, आमचं करिअर सगळंच आमचं मागे राहून गेलं होतं. आणि आता फायनली चॅनल बंद केलंय, तर आता फायनली आम्ही करिअरकडे लक्ष उलट त्या निवांत झाले. नाहीतर इतक्या लोकांनी त्यांच्यामध्ये काड्या करायला सुरुवात केली होती. खरंच काही लोक आहे ना, त्यांना अजिबात चांगलं देखवत नाही. त्या दोघी इतक्या प्रेमाने एक जीवाने राहायच्या ना, तर लोक आहे ना इतके म्हणजे निगेटिव्ह कमेंट करायच्या, हिने काम केलं तिने काम केलं नाही, ही इकडे फिरली ती तिकडे फिरली नाही, म्हणजे इतकं बारीक सारीक गोष्टींवरून कमेंट करायच्या. आणि तुम्ही किती म्हणाल कमेंटकडे लक्ष देऊ नका, कमेंटकडे लक्ष देऊ नका, पण सर्व फॅमिली कमेंट वाचते. सगळ्यांचा गैरसमज होतो, नाही खरंच असेल म्हणूनच लोक कमेंट करतायत. फॅमिलीमध्ये बाकीचे जण आहे, असं नाही की फक्त मुलीचे, पण बाकीच्यांना खरंच वाटेल ना की नाही खरंच बाई माझी मुली काम करत असेल, ही काम करत नसेल. प्रत्येकाचं असं वेगवेगळं मत होऊ शकतं. त्यापेक्षा तो चॅनल पण नको, ते पैसेही नको आणि तो डोक्याला तापही नको. मी घेते ताप, ठीक आहे, माझं आता मी सोडून दिलं की कमेंटवर जास्त बोलायचं नाही, लक्ष द्यायचं नाही. माझं व्यवस्थित मी जसं करायचं तसं करते. पण मुलींना अजून त्यांचं करिअर आहे त्यांच्या समोर, त्यांना पूर्ण त्यांची लाईफ फक्त युट्यूबवर नाही काढायची, त्यांना त्यांचं पुढचं भवितव्य पाहायचंय, मुलं पाहायची आहे, त्यांना सर्व काहीतरी मोठं करून दाखवायचंय. म्हणून आम्ही चॅनल म्हणजे त्यांनीच स्वतः बंद केलं त्यांचं चॅनल. आणि मी जेव्हा शेवटचा व्हिडिओ केला होता निगेटिव्ह कमेंट्सचा, तर त्या व्हिडिओला पण एक कमेंट होती की मॅडम तुम्ही डॉक्टर आहात आणि आता तुम्ही स्वतःच्या करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे, हे निगेटिव्ह कमेंट्स आणि हे युट्यूब वगैरे हे सगळं बंद करा वगैरे अशी कमेंट होती. त्या कमेंटला जवळपास 150 ते 200 लाईक होत्या. तर मीही विचार केला की आपल्याला इतके सगळेजण सांगताय की युट्यूब आणि युट्यूबच्या भानगडीमध्ये पडून कायच भेटलं आम्हाला, म्हणजे वाद होतात निगेटिव्ह कमेंट्समुळे, आपलं पण मन नाराज होतं, आपण समोरच्याला चांगलं शेअर करायला जातो आणि काय होतं आपल्यालाच वाईट वाटतं. त्यामुळे मग आम्ही विचार केला की नको आता युट्यूब नको, आता आपली अस्तित्व जे आहे, आपलं करिअर जे आहे त्याच्याकडेच लक्ष द्यायचं. आणि त्यामुळे मग आता मी म्हणजे खरंच सांगते की मी फायनली युट्यूब वगैरे सगळं बंद करून आता मी माझ्या करिअरकडे लक्ष देते. आणि आता 2 महिन्यावर माझी एक्झाम पण आहे. तर म्हणजे आत्ता 15 दिवस झाले मला ऑपॉर्च्युनिटी पण आली होती हॉस्पिटलकडनं की पुन्हा जॉईन व्हा मॅडम असं. तर मला रिजॉईन करायचंय, पण मी विचार केला की बाळ अजून 6.5 महिन्याचं आहे फक्त, तर 2-1 महिने आपली एक्झाम वगैरे होऊन जाऊ दे, परत मग एक्झाम पण ड्युटी पण परत बाळाला पण बघायचं, मग खूपच कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. त्यामुळे मग आता हे 3 महिने मी फक्त स्टडी करणार आहे. MDची फर्स्ट इयरची एक्झाम एकदा मी क्लिअर केली की त्यानंतर मग आता दिवाळीमध्ये लवकरच लाडू आपला 1 वर्षाचा होईल आणि मग त्या पिरियडलाच मी रिजॉईन करणार आहे आपल्या नमा होमिओपॅथीमध्ये. मला तिथनं ऑफर लेटर आलंय पुन्हा एकदा. तर मी त्यांना बोलली की बाळाला आणि 2-3 महिने थांबा असं, तोपर्यंत एक्झाम वगैरे पण होईल आणि मग पुन्हा एकदा रिजॉईन करता येईल. आणि हळूहळू मी ऑनलाईन तुमचं कन्सल्टेशन पण घ्यायला चालू करणार आहे. खूप साऱ्या त्यांची कमेंट होती की पूजा आम्हाला म्हणजे काही त्रास आहेत तर तू आमचं सॉल्व्ह कर म्हणून. तर नक्कीच जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये रिजॉईन करेल तेव्हा मी तुमचे सगळे प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करणार आहे आणि तुमच्यासोबतही कन्सल्टेशन करणार आहे. तर फायनली मला असं वाटतंय की मी आता राईट ट्रॅकवर जाते. मी रस्ता भटकले होते आणि मला आता माझा रस्ता भेटलाय असं मला वाटतंय आता. त्यामुळे मी पण हॅपी आहे की नको ते रोजच्या डोक्याला ताण, रोजचं काय शूट करायचं, रोजचं काय दाखवायचं, त्याच्यापेक्षा आपल्या लाईफमध्ये आपण काय चांगलं करू शकतो याच्याकडे आता आपण लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि खरं सांगू का, लोकांना फक्त यांच्यात वाद कसे होतील, यांच्यात भांडणं कसे होतील, फक्त मजा बघायची राहते. काही नाही ना, फक्त असं घर फोडायचं राहतं. म्हणून ते मुद्दाम तेच कमेंट करतात. मुद्दाम ऋतुपूजामध्ये भांडण झालं का, ऋतुपूजामध्ये भांडण झालं असेल. अहो तुम्हाला काय करायचं, भांडण झालं की नाही झालं या विषयावरती एवढी चर्चा करायची काही गरज नाही ना. तुम्ही व्हिडिओ जो मी तुम्हाला दाखवते तुम्ही तो आनंद घ्या ना व्हिडिओचा, कशाला बाकीचे हे काढताय. आणि खरं सांगू का, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. उद्या वाद होणार, ते वाद आत्ताच थांबतील. खरं तर मुलींचं मन थोडंसं हळवं असतं, त्या इतक्या हुशार नाही किंवा खूप मोठ्या नाही झाल्या की त्या सर्व सहन करतील. त्यांची पण कुठेतरी सहन करण्याची कॅपॅसिटी असते. आणि घरामध्ये खूप सारं काम असतं, सगळंच बघावं लागतं. त्यांच्या घरात काही कोणी बाई नाही धुणं भांडी करायला किंवा स्वयंपाक करायला, त्यांच्या पुढे सर्व पडलेलं असतं आणि सगळं करून बाळाला सांभाळायचं. आणि आता पूजाचा स्टडी वगैरे सर्व काही छान चालू आहे. आणि ऋतू पण आता लग्नाच्या शॉपिंगमध्ये सर्व कामांमध्ये बिझीच आहे. तिला पण इतका वेळ नाही, कारण तिला पण सर्व घरातलं बघावं लागतं. आणि याच्यावरती आता मला कोणाची निगेटिव्ह कमेंट नको आहे.
जर निगेटिव्ह कमेंट आल्या तर मी त्यांना ब्लॉक करेन. त्यामुळे अजिबात ब्लॉक होऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला, ब्लॉक होऊ नका. आणि आता चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात ते, तरी पण तुम्ही कोणीतरी मग ब्लॉग काय येत नाही, मग काय झालंच आहे का, आणि काय करायचं आहे, जर तुम्हाला इतकं छान व्हिडिओ दिसतोय तर तुम्ही त्या व्हिडिओ बद्दल बोला ना. आणि आता पुढील 4 दिवस पण गौरव मामाचे लग्नाचे, तर मी तुम्हाला हळदीमध्ये दिसेल, लग्नामध्ये दिसेल, तर तुम्ही परत तेच म्हणणार की पूजाला तर अभ्यास करायचा होता आणि पूजा तर लग्नामध्ये फिरते. तर अशा कमेंट येऊ नये म्हणून मी तुम्हाला आधीच सांगते की लग्न एकदाच होतं आणि घरातलं खूप दिवसानंतरचं लग्न आहे. खूप सर्वांना खूप आतुरता होती मामाच्या मुलाच्या लग्नाची. तर फायनली त्याचं लग्न आहे आणि एक्झामला अजून 2 महिने आहेत. तर हे 2 दिवस गेल्यानंतरही मी अभ्यास करू शकते. त्यामुळे तुम्ही असं कॉन्ट्रोवर्सी कमेंट करू नका की असंच का बरं तसंच का बरं. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं, कारण काही काही ताई आहेत त्या खूप समजून घेतात, काही काही मावश्या पण खूप समजून घेतात. पण माझ्या मुलीला खूप कष्टातून शिकवलंय. ज्यावेळेस आमची परिस्थिती नव्हती त्यावेळेस मी तिला अक्षरशः एज्युकेशन लोन काढलं तिने आणि तिच्या लोनवरती आज डॉक्टर झालेली आहे. तर त्याचा कुठेतरी फायदा झालाच पाहिजे. त्यामुळे मी तिला बोलली ठीक आहे, तुला इतकं डिस्टर्ब होतं, इतकं टेन्शन येतंय, तर जाऊ दे, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. तर म्हणून युट्यूब चॅनल आता बंद झालेलं आहे. आणि इथून पुढे फक्त निगेटिव्ह कमेंट काही कोणी करू नका. जे काही व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करते त्याबद्दलच फक्त माझ्याशी बोला. बाकीचं कोण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं, कोण दिसलं नाही, तर यावरती पण जास्त चर्चा नकोय मला. कारण आता थोडंसं लग्न वगैरे राहणार आहे, तर मी पण थोडीशी लग्नामध्ये बिझी राहणार आहे. आणि आता गौरव भाऊचं लग्न 14 मेला आहे, तर 14 मेला संध्याकाळचं लग्न आहे. पण आता मला तिकडे जायचंय, मामाच्या घरी पुऱ्या करायला जायचंय. त्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम जसा तुम्हाला जमेल, तर मला जमेल तसं मी तुम्हाला शेअर करेल सर्व कार्यक्रम. तर चला, आता फायनली सगळ्यांचे म्हणजे डाऊट्स क्लिअर झाले असतील, कारण खूप ताईंना ऐकायचंच होतं की पूजा आणि ऋतूचं भांडण झालंय का आणि नेमकी प्रॉब्लेम काय आहे, ब्लॉक काय येत नाही वगैरे वगैरे. तर मग म्हटलं चला आज हे सगळं क्लिअर करूच. आणि आता नवीन एक सुरुवात केलेली आहे, तर तुम्ही पण या सगळ्या सुरुवातीला सपोर्ट करा, भरभरून प्रेम करा. युट्यूब चॅनलवरती मी आता निगेटिव्हिटी अजिबात ठेवणार नाहीये. कारण एक जण कमेंट करतात त्याला 50 जण लाईक करतात. त्यापेक्षा ते मी डायरेक्ट डिलीट करून टाकते, अनब्लॉक करून टाकते त्या व्यक्तीला. तर चला, आता हा विषय इथेच थांबू. आता मम्मीलाही जायचंय लोंढे गल्लीमध्ये, तिकडे पुऱ्या करायच्या आहे. तर मग व्हिडिओ इथे संपवते. परत नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.